आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची रणधुमाळी, त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। निवडणूक जाहीर झाल्यानंतर जागावाटपाचं पाहू। जागावाटपावर आज कोणतीही चर्चा करणार नाही, नाना पटोलेंची माहिती। संविधान वाचवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि लढाई काँग्रेस ती लढेल। जागा वाटप वगैरे जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस पाहू आम्ही, पण त्याच्यावर आज आम्ही कुठली चर्चा करणार नाही। जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ही त्यावेळीची गरज, संजय राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसच मुख्यमंत्री होईल 100% खात्री, बाळासाहेब थोरात यांचा दावा। तर मी मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, थोरातांच्या वक्तव्यावर आव्हाडांची मिश्किल प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा, प्रत्येक जागेवर सहमत, मतभेद नाहीत, एखाद्या दुसऱ्या जागेवरून दुमत असू शकतं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। बापूसाहेब पठारेंच्या पवार गटातील प्रवेशानं समीकरणं बदलली। वडगाव शेरीमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट लढतीची शक्यता। सुनील टिंगरे विद्यमान आमदार तर जगदीश मुळीकही महायुतीतून इच्छुक। अजित पवार गटाकडून समन्वयकांची नेमणूक करण्यास सुरुवात, पक्षातील अंतर्गत वाद टाळण्यासाठी समन्वय। पुण्यातील राहुल पोकळे यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक। नागपूर पूर्व मतदारसंघात काँग्रेसच्या संगीता तलमलेंची तयारी सुरू। पवार गट आणि ठाकरे गटाने दावा केलेल्या मतदारसंघात प्रचार सुरू। मालेगावात ठाकरे गटाला धक्का, ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। अद्वै हिरेंकडून पदाचा गैरवापर, पदाधिकाऱ्यांचे आरोप। तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि जरांगींना सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू। राजू शेट्टींची माहिती, तर एकत्र येताना किमान समान कार्यक्रमावर काही मुद्दे सोडावे लागणार, असंही वक्तव्य।